हॅलो, कसे आहात सगळे? हा आहे आमचा सेकंड दिवस प्रालीनमधला आणि आम्ही निघालो आहोत कुठेतरी बाहेर जायला. म्हणून आज आम्ही बसमधनं प्रवास करण्याचा विचार केलाय. म्हणून आम्ही बस स्टॉपच्या ठिकाणी वाट बघत आहोत बसची. हाय अनिकेत, ऑल रेडी सेट टू गो. आमच्या विलाच्या हाऊस हेल्पने आम्हाला सांगितलं की पर्टिक्युलरली इथे तुम्हाला मिळून जाईल, बट ॲज तुम्ही आम्हाला बघत आहात की आम्ही वॉक करत आहोत, आम्हाला बस नाही मिळाली. सो अराउंड आम्हाला 1-1.5 किलोमीटरचं ते वॉक होतं. तर आम्ही विचार केला बसने जाऊ, बट आज आम्हाला बस मिळाली नाही, तर आम्ही वॉक करायला सुरुवात केलेली आहे. सो जिकडे आम्ही राहत होतो त्याच्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये एखादं बीच होतं, ते आम्हाला डिस्कवर करायचं होतं. सो आम्ही ठरवलं नंतर की चल वॉक करूनच जाऊ. तर तुम्ही आता बघू शकाल की हे एखादं असं डोंगर टाईप आहे बाजूला, आणि बाजूला हे असं बीच आहे जिथे तुम्हाला दिसेल. सो या बीचचं एंट्रन्स थोडंसं किलोमीटरवरती दूर आहे आणि तिकडे आम्हाला जाऊन थोडं चिल करायचं होतं. सो आम्ही वॉक करायला सुरुवात केलेली आहे. असं काही फारसं आम्ही प्रालीनमध्ये प्लॅनिंग किंवा बुकिंग्स नाही केले आहेत. आम्ही ते बुकिंग्स काइंड ऑफ दुसऱ्या आयलंड्सवरती केलेत, ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसेल. सो प्रालीन हा एक आयलंड आम्ही खूप जास्त असं म्हणजे काही बुकिंग नाही, प्लॅनिंग नाही, खूप असं शांतपणे आमचं स्टे होते 2 दिवसाचे. म्हणजे काहीच न करता किंवा बीचवरती टाइमपास करता किंवा आजूबाजूला जस्ट वॉक करणं, विलावरती स्टे करून आराम करणं. कारण की आमचे प्रोग्राम संपवून आम्ही नुकतीच फ्लाईट घेऊन सेशन्सला ट्रॅव्हल केलेलं. तर आम्ही विचार केला की पहिले काहीचे 1-2 दिवस आम्ही आराम करतो. म्हणून आम्ही प्रालीनला अगोदर गेलो आणि प्रालीनला जाऊन आम्ही तिकडे खूप असं आराम केला आणि मग आम्ही प्लॅन केले वेगवेगळे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असो किंवा जे काही आम्हाला अजून डिस्कवर करायचे दुसऱ्या आयलंड्सला आम्ही ठरवलेलं आहे, जे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये दिसेल. सो आता आम्ही जात आहोत एखाद्या बीचवरती. ते आम्ही चालत होतो. बाकी तुम्हाला दिसेल की आजूबाजूला काहीच नाही. तो एखादा संडे होता, तो काहीच असं नव्हतं, खूप सुनसान होतं, बट सेफ आहे ते आयलंड. असं काही तुम्हाला कुठेही काही ऐकायला नाही मिळणार. इवन हॉटेल स्टाफ किंवा विला असं तुम्हाला काहीही असं अलर्ट नाही करणार. ते खूप सेफ आहे. सो हा एक तो बीच जिथे आम्ही तुम्हाला दाखवत होती, खाली जे पाणी दिसत होतं, हे एक बीचचं एंट्री होतं. तिकडे जाऊन आम्ही असंच बघत होतो की या बीचला जायचं की पुढच्या बीचला जायचं, असा आम्ही विचार करत तिकडे उभे होतो. तुम्ही बघू शकाल की हे खूपच लहान आहे, बट तुम्ही तरी बघू शकाल की खूप खूप स्वच्छ आहे. तिकडे काहीही अशी घाण नाही आहे. मग थोडंच पुढे जाऊन हे एखादं एंट्रन्स आहे, ते पण बीचचं एंट्रन्स आहे. ह्याला असं म्हणतात, असं कोको द मेर असं नाव आहे त्या जागेचं. ते थोडं कन्स्ट्रक्शन बंद आहे. असं तुम्ही बघू शकाल की इथे एक डेक आहे, त्याच्यावरती पार्टीज होतात. आजूबाजूला खाण्यापिण्याचं रेस्टॉरंट आहे, ओपन बीच रेस्टॉरंट्स आहेत. हे पण काइंड ऑफ एक बीच आहे, तिकडे पार्टीज होतात. सो रेनोव्हेशनचं काम चालू असल्यामुळे तिकडचं सगळं बंद होतं. तिकडचं ते ओनरलाही आम्ही भेटलो, त्यांनी आम्हाला परमिशन दिली आतमध्ये येऊन ही सगळी व्हिडिओग्राफी किंवा असंच बघण्याची. तर त्यामुळे आम्ही आतमध्ये आलो. तुम्हालाही दाखवत आहे की हे किती मस्त आहे. जर हे चालू असतं तर इतकं लाईव्हली असतं तिकडे. म्हणजे अशा छोट्या छोट्या पार्टीज असतात, बीच पार्टीज होतात, बट ॲज रेनोव्हेशनमुळे आता ते सध्या बंद आहे. आम्ही गेलेलो लास्ट मे मध्ये. मे बी आता जर तुम्ही प्लॅन करत असाल तर ते चालूही झालं असेल, कारण ते आम्हाला म्हणालेले की मॉन्सूनच्या नंतर ते चालू होणार होतं. सो तुम्ही बघू शकाल इतकं मस्त दिसतं आहे. तुम्हाला आजूबाजूचं वातावरण दिसेल. इवन तिकडे अशी गरमी नाहीये, वारा मस्त सुटलेला आहे. खूप प्लेझंट होतं आणि मस्त असं दिसत होतं सगळं. तुम्ही बघू शकाल या डेकवरती इवन स्विमिंग पूल सुद्धा आहे. जर तुम्हाला खाली बीचवरती नाही जायचं असेल आणि स्विमिंग पूलमध्ये जर का तुम्हाला चिल करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. मग तिकडे शावर्स आहेत जर तुम्ही गेला असाल बीचमध्ये, आणि जर तुम्हाला क्लीन करायचं असेल तर ते सगळं पण आहे. मग आम्ही म्हटलं काहीतरी कुठच्या तरी बीचला जाऊ, म्हणून आम्ही मग परत अजून थोडं पाठी आलो आणि हा एखाद्या बीचवरती जो एंट्रन्स होतं तिकडे आम्ही जाऊन असंच पाण्यामध्ये थोडंसं काहीसं आराम केला, टाइमपास केला. सनसेट बघेपर्यंत आम्ही ऍक्च्युली तिकडेच होतो, तेवढं काहीसं शूट नाही केलं आहे.
सो असा होता आमचा प्रालीनमधला दुसरा दिवस. स्टे ट्यून फॉर मोर अपकमिंग सीशेल्स व्लॉग्स. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.